पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे बघा नूतनताई, आपण खरंच शांतपणे जरा शांतपणे? अहो इथे माझ्या मुलाचा जीव गेला असता आणि तुम्ही मला सांगताय शांतपणे बोला? कोण आहे ही? कोण अप्सरा लागून गेलीये का? अहो माझ्या मुलाच्या बाजूला बोहल्यावर उभं राहण्याची सुद्धा लायकी नाहीये हिची। कोण कुठलीही मिडल क्लास मुलगी माझ्या मुलाशी लग्न करण्याचं स्वप्न बघते? ते तर मी होऊच देणार नाही आणि याचा मी विचारही करू शकत नाही। काय आहे ना, माझा मुलगा खूप साधा भोळा आहे हो। कुणावरही पटकन विश्वास ठेवतो। पण ह्या मुलीने त्याला फसवलं का? तिलाच विचारा। हिने त्याला नकार दिला का? हे सुद्धा तिलाच विचारा। हिने त्याला धोका दिला आणि म्हणून त्याने जीव देण्याचा प्रयत्न केलाय। नाही, हे बघा, हे खोटं आहे। ताईची यात काही चूक नाहीये। तू तर एक शब्द बोलू नकोस। तुझ्यामुळे लग्नामध्ये खूप गोंधळ झाले आणि ते मी स्वतः बघितलेत। या सारिकाने काय गोंधळ घातलाय काय माहिती। माझंच चुकलं। मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं। आद्या, हा सार्थकला कॉल कर। हो हॅलो हॅलो सार्थक, हा बोल आद्या। ऐक ना, आम्ही तिघं इकडे खूप टेन्शन मध्ये होतो। माझी आई बहुतेक अमूल्य आणि आरतीच्या घरी गेली आहे। आम्ही दोघींना फोन ट्राय केले पण दोघी फोन उचलत नाहीये। तू एकदा चेक करशील आणि सांगशील? हो करतो मी। बहुधा मम्मा आणि सारिका तिकडेच गेले मावशीकडे। मी तिथे घरीच फोन करतो आणि लगेच तुला कळवतो फोन करून। हो ठीक आहे। लग्नामध्ये माझ्या आईचा हार मिळत नव्हता, तो हिच्याकडे मिळाला। तेव्हा तुमच्या मुलींनी संस्कारांबद्दल खूप मोठं भाषण दिलं होतं मला। माझ्या मुलाचा, वेदांचा अपमान केला हिने। आत्तापर्यंत त्याचा अपमान कुणीच केला नव्हता। त्याचा फोन हिनीच चोरला। तरीही मी काही बोलले नाही, फक्त माझ्या आईमुळे आणि ह्यांच्यामुळे। कारण लग्न आमच्या घरचं होतं। माझ्या आईवर ह्या मुलींनी काय भुरळ घातली होती देव जाणे। नाहीतर लग्नाच्या दिवशीच मी यांना तिकडनं घालवून दिलं असतं आणि हे पुढचं काही घडलंच नसतं। आणि माझ्या विक्रांतला फसवण्याची हिला संधीच मिळाली नसती।
तुम्हीच आहात ना आरतीची आई? हेच का तुमचे संस्कार? साधी राहणी उच्च विचारसरणी, का साधी राहणी आणि विचार मात्र लुबाडण्याचे, फसवण्याचे? इतका विश्वास आहे ना तुम्हाला तुमच्या संस्कारांवर, तुमच्या मुलींवर? मग विचारा ना. त्या जर खऱ्या होत्या तर त्या खरं का नाही बोलल्या? बोला ना आता, विचारा ना त्यांना. ही दिसायला गाय नाही, नाही गोगल गाय, पण विंचवासारखी माझ्याच मुलाला डसली. का केलंस असं माझ्या विक्रांची? का तुझ्या जाळ्यात ओढलंस त्याला? काय काय चाललं काय होतं तुझ्या डोक्यात? का तुमच्या सगळ्यांचा प्लॅन होता हा? कुठे ते डॉक्टर तुंपलवार? हा काय फुकट इलाज करतात म्हणे. याच मार्गाने मुलींची लग्न करणार आहेत का? हे बघा, झालं ते झालं, पण मला माहित नव्हतं म्हणून झालं. यापुढे या मुलीनी माझ्या मुलाच्या आयुष्यात ढवळाढवळ केली तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आरती, काय म्हणतायत या? खरंय का हे? मावशी, मावशी तू ना एक नंबरची भोळी आहेस. मी बघितलंय ना स्वतःच्या डोळ्यांनी सार्थक दादाच्या लग्नात या दोघींचं काय चालू होतं ते. या म्हणतायत ना ते एकदम बरोबर आहे. या जे काही सांगतायत ते खरंय? अगं मावशी, मी खरं आहे का नाही? आई हे बघ, मी तुला सगळं समजावून सांगते, तू मी तुला विचारतीये, विक्रांतनी तुझ्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न केलाय? मला उत्तर दे आरती. आई हे बघ, जे काही झालं ना मी तुला नीट समजावून सांग. वा 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 वा, नाही मस्त चाललाय आई आणि मुलींचा ड्रामा. मी इथे काही खरं खोटं करायला आलेले नाहीये. त्यामुळे माझ्या समोर हे असले ड्रामे करू नका तुम्ही.
काय कळतंय ना? ही असली नाटकं माझ्या समोर करू नका. तुम्हीच फूस लावली असेल तुमच्या मुलीला श्रीमंत नवरा गटवण्याची. मला कुणाकडूनही कुठलंही स्पष्टीकरण नकोय. मी इथं एवढंच सांगायला आले होते की यापुढे तुमच्या मुलीनी आरतीने माझ्या मुलाचा नाद सोडला नाही तर काय सांग, माझ्या विक्रांतचा नाद सोडणार आहेस की नाही? अजूनही उत्तर देत नाहीये ही. मान खाली घालून उभी आहे, पण मनामध्ये खलबत सुरूच असतील. अगं तुझ्यामुळे माझ्या विक्रांनी जीव देण्याचा प्रयत्न केलाय. तुझ्यामुळे आज मी माझ्या पोटचा गोळा गमावणार होते. तुझ्यामुळे माझं जग उद्ध्वस्त होणार होतं. हे बघा माझ्यामुळे दादा, आपण आरतीच्या घरी गेलो असतो, पण आता तिकडे सार्थकची ममा पण असणार आणि सार्थकच्या पप्पांना पण नाही आवडणार मी याविषयी काहीही बोलले तरी. दादा, मी जाऊ आरतीच्या घरी. मी आईलाही इथे घेऊन येतो आणि आरतीची आणि तिच्या फॅमिलीची माफी पण मागतो. खबरदार माझ्या मुलाच्या समोर आलीस तर तुलाच नाही, तुझं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करीन मी. नको, माफी वगैरे नको आता. आणखीन चिघळेल प्रकरण. नाही, मी एकटाच जातो. नको दादा, तू पण नको जाऊस. अगं पण आपल्याला कळणार कसं तिकडे नेमकं काय चाललंय ते? आणि रागाच्या भरात आईचा बीपी वाढला तर? सुमन, सुमन शांत हो. आरती बाळा, आता तरी काहीतरी बोल. आता नाही बोलणार ती, कारण बोलायला जागाच ठेवली नाहीये तिने. सार्थक दत्ताच्या लग्नापासून बघते मी. या दोघी सगळ्या गोष्टी लपून लपून करतायत मावशी. मावशी, तू खरंच खूप भोळी आहेस. तुला अभिमान आहे ना तुझ्या मुलींचा, पण मी सांगते या दोघीही आतल्या गाठीच्या आहेत. सतत तोंडावर खोटं बोलणं, तोंड वर करून बोलणं. सारिका प्लीज, मी तुझ्या पुढे हात जोडते. प्लीज मला माझं तोंड उघडायला लावू नकोस. तू जे करतेस ना,
जे करत आलीयस त्याचा पाढा मला मावशी समोर वाचायला लावू नकोस प्लीज. ओ माय गॉड, आता माझ्यावर आलीस का तू? बरं ठीक आहे, सांग काय केलंय मी? सारिका इनफ. आता जर का एक शब्द जरी काढलास ना तर गाठ माझ्याशी आहे. सुमन, हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का आहे अगं. मला आधी जाणून घ्यायचंय की हा धक्का नक्की काय आहे. ताई तू सारिकाला घेऊन जा, मला बोलू दे या दोघींची. कधीच कोणी आयुष्यात एवढा अपमान केला नाहीये ग ताई. मम्मा पण इकडे. सारिका चल. आद्या, आम्ही जाऊन येतो अमूल्याकडे. ओके. चल. दादा एक मिनिट. विक्रांत, तू तिथे जाऊन काही बोलू नकोस. आणि दादा, तू पण प्लीज शांत राहा. आईला घेऊन लवकरात लवकर घरी ये. चल. आई 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 चूक माझी आहे. त्याची शिक्षा तू दादा आणि आद्याला नको देऊस. हवं तर मला शिक्षा दे, पण असा आबोला नको ना ग धरूस. जे काही घडलं त्यात दोषी मी आहे आई. त्याची शिक्षा तू सगळ्यांना नको देऊस. या सगळ्यात आरतीची काहीच चूक नाहीये. माझं खरंच खूप प्रेम आहे का आरतीवर. प्रेम आहे का आरतीवर. प्रेम आहे का आरतीवर. प्रेम आहे का आरतीवर. त्या उद्धट मुलीचं नाव परत घेतलंस तू. तुला सांगितलंय ना, त्या मुलीचं नाव ह्या घरामध्ये अजिबात घ्यायचं नाही. त्या मुलीच्या घरी जाऊन आले मी. चांगलं खडसवलंय तिला. तुझी सासू सुद्धा होती ग तिकडे. त्यांच्या समोर त्या मुलीला, तिच्या बहिणीला आणि तिच्या आईला जे काही सांगायचं होतं ना ते सांगितलंय. त्यांची डोकी ठिकाणावर आली असतीलच. यापुढे कसं वागायचंय हे त्यांना कळलंय. त्यामुळे ती तुझ्या वाटेला येणार नाही.
आई आई म्हणू नकोस मला. आणि यापुढे या नावाने कधीच हाक मारायची नाही. तो हक्क केव्हाच गमावलायस तू. आई प्लीज शांत हो ना. सध्या तरी ते शक्य नाही. आणि मी कोणालाही कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये. कारण मला कोणाला काही सांगावंसच वाटत नाहीये. आणि का सांगायचं? तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही मला कोणीही काही सांगितलं नाही. त्यामुळे मला आता काही विचारायचं नाही.